विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्रिकोणमितीमध्ये कोणांचं त्रिकोणमितीय गुणोत्तर हवं असतं. म्हणजे साइन 0ची किंमत, साइन 90ची किंमत, साइन 30, 45, 60ची किंमत हवी असते. मग ती आपण पाठ करतो आणि पाठ केल्यामुळे कधी कधी चूक होतं. ठीक आहे. त्यामुळे मग ती पाठ न करता जर डायरेक्ट सारणी आपल्या डोक्यात असल्याने आपण सारणी जर पेपरवरती अगोदरच पेन्सिलने उतरवली किंवा आपण सारणी काढली पटकन, तर आपल्याला पटकन लक्षात येईल की याची ही किंमत आहे. पाठांतर करायची गरज लागणार नाही. सारणी आपण ट्रिकने काढणार आहोत. अशाच ट्रिकसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. आणि बघूया आपण आता ही सारणी कशी काढायची त्रिकोणमितीय गुणोत्तरांची. खूप सोपं आहे. बघा इथे मी घेतले 0, 30, 45, 60 आणि 90. हा 0 आहे ना, मग आपण 0ने सुरुवात करूया. 0, 1, 2, 3 आणि 4. इथे आपण काय करूया, त्या सगळ्यांना 4ने भाग देऊया. 4, 4, 4, 4 आणि 4. जिथे इथे पॉसिबल तर कट करून टाका. 2 एके 2, 2 दुने 4 आणि 4 एके 4 असं होतंय. आता या स्टेपला आपल्याला काय करायचंय, यांचं वर्गमूळ घ्यायचं. बघा इथे 0/4 हा 0 होतो. हा 1/4 ॲज इट इज, हा 1/2, हा 3/4 आणि हा 1. ही आपल्याला किंमत मिळते. ठीक आहे. आता आपण काय करूया, यांचे सगळ्यांचे वर्गमूळ घेऊया. 0चं वर्गमूळ 0च, 1/4चं वर्गमूळ 1/2, 1/2चं वर्गमूळ 1/2. ठीक आहे. 3/4चं वर्गमूळ वर्गमुळात 3/2 आणि 1चं वर्गमूळ 1च. म्हणजे साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/2, साइन 60 वर्गमुळात 3/2 आणि साइन 90 1. ह्या सगळ्या किमती आपल्या बरोबर आहेत. आपण सिंपल ट्रिकने सगळ्या किमती काढल्या. आपण काय केलं, 0 1 2 3 4 लिहिलं, प्रत्येकाला 4ने भागलं आणि जे उत्तर ते खाली मांडले. 0 1/4 ॲज इट इज, 1/2, 3/4 आणि 1. आणि यांचं वर्गमूळ घेतलं तर आपल्याला साइनच्या किमती मिळाल्या. आता कॉसच्या किमती कशा मिळाल्या जास्त टेन्शन नाही घ्यायचं. रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचं. म्हणजे 1 इथे, वर्गमुळात 3/2 इथे, हा इथेच राहील, हा इकडे जाईल आणि 0 इकडे जाईल. मिळाल्या आपल्याला कॉसच्या किमती पण. म्हणजे कॉस 0 1, कॉस 30 वर्गमुळात 3/2, कॉस 45 1/2, कॉस 60 1/2 आणि कॉस 90 0. साइन कॉस टॅन मिळालं इझिली. आता आपल्याला काढायचं आहे साइन कॉस मिळालं, टॅन काढायचं. आपल्याला माहिती आहे की साइन भागिले कॉस बरोबर टॅन होतो. मग 0/1, 1 0 0. कुठल्याही संख्येने 0ला भागलं तर 0च येतं. इथे 1/2 भागिले वर्गमुळात 3/2, खालचे 2 इथे पण खाली 2, 2 2 कट होतील. वरचा 1/वर्गमुळात 3 आपल्याकडे शिल्लक राहील. इथे पण 1/2 भागिले 1/2, वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 कट झालं, 1/1 एकच. इथे 2 2 कट झाले, वर्गमुळात 3/1 आणि 1/0. कुठल्याही संख्येला 0ने भाग जात नाही, त्यामुळं नॉट डिफाईन्ड किंवा एनडी. ओके. बघा मग आपण 3 किमती काढल्या, साइन कॉस टॅन. आता पुढच्या कोसेक सेक कॉट काढणं खूप सोपं आहे. आपल्याला माहिती आहे हे इनवर्स जाणार आहे. मग साइनचं उलट कोसेक, मग 0चं उलट 1/0 होतो, बरोबर. त्यामुळे हा एनडी होईल. 2/1चं उलट, सॉरी 1/2चं उलट 2/1, म्हणजे 2 घेऊया आपण. 1/2चं उलट वर्गमुळात 2/1, म्हणजे वर्गमुळात 2 घेऊया. वर्गमुळात 3/2चं उलट 2/3 आणि 1चं उलट 1च. सेकचं पण सेम आहे. कॉस 1चं उलट 1. पुन्हा त्याच्या रिव्हर्स ऑर्डर मध्ये गेलं तरी उत्तर मिळेल. रिव्हर्स ऑर्डर मध्ये जाऊया. 1 2 वर्गमुळात 3, वर्गमुळात 2चं उलट 1/, सर आपण रिव्हर्स ऑर्डर मध्ये जातोय ना. मग वर्गमुळात 2 2 आणि एनडी. आणि कॉट आपल्याला माहिती आहे टॅनचं उलट, 0/1चं उलट 1/0 म्हणजे एनडी. 1/3 म्हणजे वर्गमुळात 3, 1चं उलट 1च, याचं उलट 1/3 आणि एनडीचं उलट लक्षात ठेवायचं. एनडी म्हणजे काय होतं, 0/1, म्हणजे उलट उत्तर येणार आहे 1. एनडी आपलं काय होतं, 1/0, 0/1 म्हणजे उत्तर याचं येणार आहे 0. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा मी कोसेक सेक आणि कॉट सांगतो. आपण टॅन लिहिला,
साईनचं उलट कोसेक आहे म्हणजे शून्य, शून्याचं उलट एनडी, 1/2चं उलट 2, 1/2चं उलट वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2चं उलट 2/3 आणि 1चं उलट 1च. आणि सेकला आपण याचं रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिलं. आणि कॉट म्हणजे काय, टॅनचं उलट 0, 0चं उलट 1/0 म्हणजे एनडी, याचं उलट वर्गमुळात 3, याचं उलट 1च, याचं उलट 1/3 आणि एनडीचं उलट 0. अशा प्रकारे बघा आपल्या सगळ्या किमती इथे मिळाल्या. मी एकत्र तुम्हाला दाखवतो. बघा सगळ्या आपल्या किमती एकत्र मिळाल्या, काही पाठ करायची गरज लागलेली नाही. या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखीन काही करायचं असेल तर तुम्ही त्रिकोण काढू शकता. हा जो आपण घेतला 30, 60 आणि 90. 30 समोरची बाजू 1, कर्ण 2 आणि 60 समोरची बाजू वर्गमुळात 3 घ्यायची. दुसरा त्रिकोण काढायचा 45, 45, 90. 45 समोरची बाजू 1 आणि कर्ण वर्गमुळात 2 घ्यायचा. आणि या दोन त्रिकोणावरून तुम्ही 30, 45 आणि 60 ह्याच्या कुठल्याही किमती काढू शकता. तुम्हाला एक मी काढून दाखवतो. साइन 30 जर मला काढायची असेल तर 30 साइन काय आहे, समोरच्या बाजूचे कर्ण म्हणजे 1/2. बघा आपल्या आकृतीमध्ये पण साइन 30 1/2 आहे. जर मला कॉस 45 काढायचं असेल तर लगतची बाजू छेद कर्ण म्हणजे 1/2. बघा आपल्या आकृतीमध्ये पण कॉस 45 1/2च आहे. जर मला टॅन 60 काढायचं असेल तर टॅन आहे समोरील छेद लगतची म्हणजे वर्गमुळात 3/1 आणि आपल्याकडे बघा टॅन 60 पण वर्गमुळात 3/1 आहे. म्हणजे तुम्ही या दोन त्रिकोणांचा वापर करून पण सगळ्या किमती काढू शकता. तुम्हाला काय आकृती पण काय तक्ता पण काढायची गरज नाही. आणि राहील फक्त आपलं मग 0 आणि 90, त्याच किमती तुम्ही पाठ करू शकता 0 आणि 90च्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, विचार असेल तर कमेंट करा आणि बेस्ट ऑफ फॉर टुमॉरोज एक्झाम. उद्या सगळ्यांना पेपर सोपाच जाईल. आपण भेटूया उद्याच्या पेपर झाल्यानंतर विज्ञानासाठी. तोपर्यंत धन्यवाद.